आज आपण छान चविष्ट अशी भोगीची भाजी बनवणार आहोत. जास्त तामझाम न करता अगदी सोप्या पद्धतीने परंतु छान अशी भाजी झटपट तयार होते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. भोगीची भाजी बनवण्यासाठी मी या ठिकाणी कुठल्या कुठल्या भाज्या घेतलेल्या आहेत त्या सर्वात प्रथम दाखवते. तर तुरीच्या शेंगा ज्या असतात त्या शेंगांच्या आतली तूरचे दाणे काढून घेतले आहेत. ओला हरभरा घेतलेला आहे, गाजर घेतलेला आहे, वालाच्या शेंगा घेतलेल्या आहेत. नंतर वांगे आणि बटाटे घेतलेले आहेत. 2 वांगे, 1 बटाटा घेतलेला आहे. नंतर बोरं आहेत आणि वाटाणे, हिरवा वाटाणा पण बाजारामध्ये मिळतो, तो देखील घेतलेला आहे. या ठिकाणी तुम्हाला अजून भाज्या दुसऱ्या टाकायच्या असतील त्या पण तुम्ही घालू शकतात. नंतर तिळीचं कूट आणि शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे. तिळीचं कूट जर तुम्ही 4 चमचे घेतलं तर शेंगदाण्याचं कूट 2 चमचे घ्यायचं. असं प्रमाण ठेवायचं म्हणजे भाजी छान लागते. नंतर आलं लसूणची पेस्ट बस आणि बाकीचं मसाले आपण भाजी करताना पाहणार आहोत. ही भाजी आपण कुकरमध्ये बनवणार आहोत. तर या ठिकाणी आवडीप्रमाणे तेल घालायचं आहे. तेल चांगलं कडकडीत गरम झालं की मग 1 चमचा मोहरी घालायची आहे. कुकरमध्ये का बनवत आहोत तर काही भाज्या लवकर शिजतात, काही नाही शिजत, म्हणून आपण कुकरमध्ये झटपट ही भाजी तयार करणार आहोत. खूप छान चव येते आणि सगळ्या भाज्या छान शिजतात. नंतर मोहरी चांगली तडतडली की मग 1 चमचा जिरं घातलेलं आहे. जिरं घातल्यानंतर आपल्याला अर्धा छोटा चमचा हिंग घालायचा आहे. नंतर कढीपत्ता घालायचा. कढीपत्ता पण छान मस्त तळू द्यायचा म्हणजे छान स्वाद उतरतो भाजीमध्ये. आणि मग 2 चमचे आलं लसूणची पेस्ट टाकायची आहे. आता आलं लसूणची पेस्ट टाकल्यानंतर गॅस एकदम मंद करायचा. मोहरी चांगली तडतडली की लगेच गॅस मंद करायचा. मग जिरं घालायचं, हिंग घालायचा, आलं लसूणची पेस्ट घालायची, कढीपत्ता घालायचा, कारण तेल खूप गरम झालेलं असतं. आणि मग नंतर आवडीप्रमाणे हळद, आवडीप्रमाणे लाल मिरची पावडर आणि आवडीप्रमाणे गरम मसाला. मी या ठिकाणी 1 लहान चमचा हळद, 2 चमचे लाल मिरची पावडर, 1 चमचा गरम मसाला घातलेला आहे. नंतर आता शेंगदाण्याचं कूट आणि तिळीचं कूट घातलेलं आहे. शेंगदाणे आणि तीळ भाजून घेतली, त्याचं कूट तयार केलं आणि मग ते फोडणीमध्ये घातलेलं आहे. गॅस एकदम कमीच ठेवायचा आणि फोडणी जळू द्यायची नाही, कारण की भाजी फोडणीवरच अवलंबून असते. त्याच्यामुळे गॅस एकदम मंद ठेवायचा. जर जास्त तेल गरम झालेलं असेल तर बंद करायचा गॅस आणि मग नंतर मसाले घालायचे आहेत. आणि शेंगदाण्याचं तिळीचं कूट छान त्या फोडणीमध्ये मिक्स करून घेतलं. ते पण जास्त परतवायचं नाही, कारण की ते भाजलेलेच असतात ऑलरेडी आपण शेंगदाणे आणि तीळ. आता थोडंसं पाणी घातलं आणि पाणी घातल्यानंतर आता ही ग्रेव्ही छान तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायची. शेंगदाण्याचं कूट आणि तिळीच्या कूटला मस्त असं तेल सुटतं, म्हणून अशा पद्धतीने तेल सुटेपर्यंत फोडणी चांगली आपल्याला ही ग्रेव्ही परतवून घ्यायची आहे. आणि चांगलं असं तेल सुटलं की मी पुन्हा आणखीन थोडंसं पाणी यामध्ये घालणार आहे. तर थोडंसं पाव ग्लास पाणी किंवा 4 ते 5 चमचे या ठिकाणी पाणी घालते पुन्हा. आणि पुन्हा ही ग्रेव्ही आपण उकळवून घेऊ. तेल सुटेपर्यंत चांगली उकळवून घ्यायची आणि पुन्हा एकदा ग्रेव्हीला उकळी आली की मग आता सगळ्या भाज्या आपल्याला याच्यामध्ये एकत्रच घालून घ्यायच्या आहेत. ओले हरभरे, नंतर तुरीच्या शेंगांची दाणे, गाजर, नंतर वांगे, बटाटे, सर्व ज्या ज्या मी तुम्हाला भाज्या सांगितल्या त्या सगळ्या फोडणीमध्ये घातल्या. चवीनुसार मीठ घालायचं आहे. आता मीठ घातल्यानंतर सगळी भाजी जी आहे ती मिक्स करून घ्यायची आहे फोडणीमध्ये. छान व्यवस्थित भाजी मिक्स करून घेतली फोडणीमध्ये की आता ही भाजी आपल्याला थोडीशी अंगरसा करायची आहे, म्हणजे थोडी ग्रेव्ही पाहिजे. खूप कोरडी भाजी पण नको. जर थोडी ग्रेव्ही असेल ना तर त्या भाजीला अजून टेस्ट छान येते. मग मी एका साईडला पाणी गरम करून घेतलं. 1 ग्लास पाणी गरम करून घ्यायचं, थंड पाणी टाकायचं नाही. 1 ग्लास गरम पाणी घातलेलं आहे. मिक्स करून घेऊया आणि आता आपली भाजीला फोडणी देऊन तयार आहे. आता कुकरचं झाकण बंद करायचं आणि आपल्याला 2 शिट्ट्या घ्यायच्या आहेत. 2 शिट्ट्या कशा घ्यायच्या? एक पूर्ण शिट्टी झाली की दुसरी शिट्टी ज्या वेळेला वर येते, दुसरी शिट्टी वर आली की लगेच गॅस बंद करायचा. गॅस चालू ठेवायचा नाही. दुसरी शिट्टी झाली की गॅस बंद करायचा आणि मग पूर्ण वाफ निघून गेली की मग आता कुकरचं झाकण मी तुम्हाला उघडून दाखवत आहे. 2 शिट्ट्या झाल्या आणि कुकर पूर्ण थंड होऊ दिला आणि बघा या ठिकाणी भाजीचा अजिबात गाळ झालेला नाही आहे. प्रत्येक भाजी अशी दिसते आहे
इतकी छान भाजी शिजते आणि चव तर खूपच छान येते. अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण ही भोगीची भाजी झटपट तयार केलेली आहे. वेळ नसेल तर नक्की अशा पद्धतीने कुकरमध्ये बनवून बघा. सगळ्या भाज्या खूप छान शिजतात आणि बघा सगळ्या भाज्या जशाच्या तशा आहेत. पहिली शिट्टी होऊ द्यायची, दुसरी शिट्टी वर आली की गॅस बंद करायचा आणि मग शिट्टी खाली गेली की पूर्ण वाफ त्याची निघू जाऊ द्यायची आणि मग नंतर कुकरचं झाकण उघडायचं. आता भोगीच्या भाजीबरोबर मस्त अशी ज्वारीची भाकरी बनवलेली आहे, बाजरीची पण भाकरी बनवलेली आहे तीळ घालून. असा छान भोगी स्पेशल आजची आपली थाळी तयार झालेली आहे. रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा, लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.